नमस्कार. आज आंदोलन 11 वाजता करण्यात येणार होतं. सगळे पत्रकार बंधू असतील किंवा सगळ्यांसमोर. पण आज नेमकं SRAचा कार्यक्रम लागल्यामुळं CO साहेबांना बाहेर जावं लागलं. त्यानिमित्त त्यांनी काय केलं, माझ्याकडं एक पत्र दिलं त्यांनी की बाबा पत्राद्वारे कळवण्यात आलं की हे आंदोलन तुम्ही एकदा 4-5 दिवस पुढे ढकलावं अशी रिक्वेस्ट करण्यात आली. नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, ह्यांच्या सांगण्यामुळे ते आपण आंदोलन थोडं पुढे ढकलतोय. पण हे आंदोलन हे 100% होणार आहे. हे नेमकं आंदोलन कशा संदर्भात करणार होते? बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यातल्या की नगर परिषदेतील कामगारांची भरती असेल, नगर परिषदेतील कामगारांचा पगार आहे 4-4 महिने पगारसुद्धा झालेला नाही आहे, किंवा ओढ हद्द काढून देण्याबद्दल मी त्यांना मागणी करतो आहे वारंवार, त्याबद्दल असेल, अतिक्रमण असेल, याबद्दल मी वारंवार यांना पत्रव्यवहार करतो आहे. त्यामुळे त्यांना ते मला अशी उडवडीची उत्तरं देत गेली पहिल्यापासून. पण आज त्यांना उत्तरं देणं बंधनकारक होतं, पण त्यांना SRAचा कॅम्प असल्यामुळे, सरकारी काम असल्यामुळे ते बरेचसे पुढे गेलेत. तुम्हाला लेखी लेटर दिलेलं आहे, काय नेमकं त्या लेटरमध्ये लिहिलेलं आहे? त्यांनी असं कळवलं की 4 दिवसाची एक टाईम द्यावं. त्यांनी सांगितलं 4-5 दिवसात तुम्ही पत्रव्यवहार करा आणि करावं. एक रिक्वेस्ट केली त्यांनी की सरकारी कामं असल्यामुळे त्यांना टाळता आलं नाही. मग त्यांच्या एक शब्दाला अध्यक्षांच्या, उपनगराध्यक्षांच्या मान देऊन ते आंदोलन आपण पुढे घेतोय थोडंसं एक 4-5 दिवस. 4-5 दिवसांनी सुद्धा अशाच प्रकारचं प्रति उत्तर दिलं तर पुढची भूमिका काय? मग ह्या वेळेस सगळे पत्रकार बंधू असतील, यांनी हा निर्णय घ्यायचा आहे की काय उत्तरं दिल्यात त्यांची आणि ती किती योग्य आहेत आणि ते ठरवायचं आहे, आपल्याला दिशा ठरवायची. म्हणून तर तुमच्या समवेत हे आंदोलन घ्यायचं पत्र दिलेलं आहे मी. हे पत्र त्याचंच आहे, मीडिया समवेत दिलेलंच. संदीप नामदेव हरपळे यांचं वड्याच्या हद्दी कायम करण्याचं पत्र नगर परिषदेला मिळालं. या हद्दी कायम करण्याच्या विषयावरती सध्या येऊननी SRAचं कारण सांगितल्यामुळं आम्ही हे आंदोलन, SRAचं कार्यक्रम झाल्यानंतर हे आंदोलन घेणार आहोत असं आम्ही नगर परिषदेला इशारा देत आहोत. माजी उपसरपंच संदीप काका हरपळे यांच्या आंदोलनाबाबतच्या पत्रावरती नगराध्यक्ष, मुख्याधिकारी शिंगटे साहेब, उपनगराध्यक्ष असतील तर यांनी जे SRAचं कारण सांगून थोडंसं हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात आत्ता घेऊ नये हे जे आम्हाला सूचना दिली त्याचा आम्ही मान आत्ता सध्या राखलेला आहे. पण नंतरसुद्धा जर आम्हाला या पत्रासंदर्भात जर कुठली उडवाउडवीची जर उत्तरं मिळाली तर हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचं होईल. आणि याच्यात मुख्यत्वे करून प्रमुख रस्ते असतील, वडे नाले असतील, ह्याच्या हद्दींबाबतचा जो काही गंभीर प्रश्न संदीप काका यांनी मांडलेला आहे, याबाबत ह्यांना शाश्वत असं कुठलीही माहिती जर मिळत नसेल तर आम्हाला मुख्याधिकारी असतील किंवा इतर कुठले अधिकारी असतील यांच्याकडून जर आम्हाला आश्वासक असं कुठली माहिती जर मिळत नसेल तर आम्ही हे आंदोलन करून याबाबतचा लढा तीव्र करू एवढं सांगतो आणि थांबतो.